आता आपल्या देशाच्या आजवरच्या इतिहासामध्ये चाणक्याप्रमाणे अनेक राजनीतिज्ञ होऊन गेले, त्यांना राजकारणाची चांगली जाण होती, असे अनेक होऊन गेले. मग अमित शहांना चाणक्यच का आवडण्याचं कारण काय? आपण विदूर पाहू शकतो, म्हणजे ज्यांना राजकारण चांगलं समजत होतं, ज्यांनी अनेक उत्तम पद्धतीनं द्रोणाचं उदाहरण देता येऊ शकतं आपल्याला. मग ह्या सगळ्यांपेक्षा चाणक्य वेगळे कसे होते आणि चाणक्यच अमित शहांचे फेवरेट काय आहेत? मुख्य म्हणजे चाणक्य फेवरेट होण्यामागे इतर जे व्यक्तिमत्व आहेत, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अभ्यास करताना त्यांना जाणवलं की यांना अभिप्रेत असलेली जी व्यूहनीती आहे, जे बुद्धिबळाचा सारीपाट आहे, याच्यामागे मुख्य प्रेरणा चाणक्याची आहे. तर चाणक्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि चाणक्याबद्दल जे सांगितलं जातं की चाणक्य हा एक नसून असे 12-13 प्रकारचे व्यक्तिमत्व आहेत की काय, इथपर्यंत त्याच्या अभ्यासकांना त्याच्याबद्दलची शंका आहेत की हा एकच माणूस किती गोष्टी करू शकतो. आज आपल्याकडे अर्थशास्त्र म्हटलं तर ॲडम स्मिथ हा त्याच्याबद्दल बोललं जातं. आता अर्थशास्त्राचा प्रणेता म्हणून 200-250 वर्ष मागे आपल्याला जावं लागतं. पण आपल्याकडच्या बऱ्याचशा अभ्यासकांनी, भारतीय अभ्यासकांनी, अर्थशास्त्रज्ञाने कधी चाणक्याचा अभ्यास केला नाही. चाणक्याने दिलेली अर्थनीती आणि चाणक्याने घालून दिलेली रेव्हेन्यू सिस्टीम आजही आपल्याकडे आजपर्यंत आपण वापरत चाललो आहे. म्हणजे फक्त ब्रिटिशांनी सुद्धा ती बदलता आली नाही, ब्रिटिशांना सुद्धा त्याच्यात काही करता आलं नाही, सुधारणा करता आल्या. त्या पिढीजात बाबा आदम के जमाने से आपण जे म्हणतो ते चालत आलेलं ब्रिटिशांनी सुद्धा स्वीकारलं आणि तीच सिस्टीम आज आपण चालवतोय. हे अर्थनीती, कूटनीती, त्यानंतर व्यवहार नीती, त्याच्यानंतर हे सगळ्यांच्या बाबतीत चाणक्य हा सगळ्यांना गुरुस्थानी होता. म्हणजे चाणक्याच्या समकालीन जेवढे संस्कृतमधले पंडित होते त्या सगळ्यांनी चाणक्याचं प्राबल्य आणि चाणक्याचं प्रभुत्व आणि चाणक्याला गुरुस्थान हे दिलेलं आहे आणि त्यांनी मांडलेलं आहे. तसं असा हा चाणक्य होता. आणि या चाणक्याच्या म्हणजे एक अक्षरशः एक समृद्ध अशी शासन नीती, ती केवळ अन्यायी आहे म्हणून ती उलथून पाडणं, तेही कुठलीही राज्यक्रांती कुठलीही रक्त न सांडता ती अख्खी राज्यक्रांती करणं, याच्यासाठी जी व्यूहनीती लागते ती आचार्य चाणक्याने केली. बुद्धिबळाचा जन्म भारतात झाला आपण असं म्हणतो, त्याचे हे साक्षी पुरावेच आहेत चाणक्याने जे आयुष्यात वापरले. आता तुम्ही म्हणाल की त्या काळामध्ये काही हत्या झाल्या नाहीत का, तर नंदराजाची सत्ता उलथून टाकण्यामध्ये एक साधारणपणे 5-6 लोकांच्या हत्या झाल्या. पण ते 5-6 लोक कोण होते, तर ते या व्यूहनीतीमधले मोहरे होते आणि मुळात ते भ्रष्ट होते. जर आचार्य चाणक्याने त्यांना मारलं नसतं आणि फक्त कैद केलं असतं तरी सुद्धा पुढच्या काळामध्ये चंद्रगुप्त मौर्याचं राज्य आल्यानंतर जे न्याय नीतीने त्यांच्यावरती जो न्याय झाला असता त्याच्यात त्यांना देहदंडाची शिक्षा होती. म्हणजे 2 वर्षानंतर शिक्षा होणार आहे ती आज दिली, एवढ्याच तो त्यामधला त्या 5-6 हत्या ज्या झाल्या तर त्याच्या व्यतिरिक्त कुठलंही रक्त सांडलं गेलं नाही. युद्धाचा आभास केला गेला की युद्ध होईल, युद्ध होईल, आणि त्याचं आभासावरती शत्रूला नामोहरम केलं. पण कुठेही युद्ध झालं नाही. म्हणजे ही जी बौद्धिक खेळ तो रचला गेला याचं पुरेपूर वर्णन आहे मुद्रा राक्षस नावाच्या एका संस्कृत नाटकामध्ये. आणि त्या मुद्रा राक्षस नाटक वाचलं तर त्याच्यामध्ये अमात्य राक्षस आणि आचार्य चाणक्य यांची जी बौद्धिक जुगलबंदी आहे ती अमित शहांनी पुरेपूर अभ्यास केली. आणि त्याचा प्रत्यय कुठे आला तर तो 370 कलम आणि अनुच्छेद 35A याचं रद्दीकरण जे झालं त्या सगळ्या गोष्टीमध्ये अमित शहांनी जी भूमिका बजावली त्यामध्ये कुठेतरी आचार्य चाणक्याचे संस्कार अमित शहांवरती किती बिंबले गेलेत हे दिसतं. सर, पण आता तुम्ही राजकीय हत्यांचा उल्लेख केला. अमित शहांच्या राजकीय वाटचालीमध्ये इशरत झा हे जे प्रकरण आहे, तर त्याशिवाय आणखी काही हत्यांचा त्यांच्यावरती आरोप झाला, त्यांच्याकडे संशयाची सुई दाखवण्यात आली.
तर त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही प्रकरणं घडली तर ते जे हत्यांचे प्रकरणं होते तर त्यांच्याकडं तुम्ही कसं पाहता? कारण अतिशय महत्त्वाचे असा एक होम मिनिस्टर असणाऱ्या व्यक्तीवरती अशा पद्धतीनं पोलीस यंत्रणांचा दुरुपयोग केल्याचा आरोप होतो आणि पोलीस यंत्रणांचा वापर करून हत्या करण्याचा आरोप होतो. हे अमित शहांसारख्या व्यक्तीवरती आरोप आहेत म्हणून नाही, परंतु पूर्ण देशाच्या दृष्टीनं हा विषय चर्चेचा बनलेला होता. आता यात सगळ्या हत्याकांडासाठी अमित शहांना दोषी धरलं गेलं आणि ज्या एका पत्रकाराच्या एका पुस्तकामुळे खळबळ माजली आणि तिच्या रिपोर्टिंगमुळे अमित शहांना जेलवारी झाली, तर त्या पुस्तकाबद्दल आधी थोडं बोलतो. त्या पुस्तकाचं नाव आहे गुजरात फाईल्स आणि ती लेखिका पत्रकार आहे राणा अयूब नावाची पत्रकार. आता ही पत्रकार आत्ता या क्षणी ती एका मोठ्या स्कॅन्डलमध्ये अडकलेली आहे आणि तिच्यावरती मनी लॉन्ड्रिंग आणि बरेचसे काही आरोप होऊन ती आता सध्या त्याची कोर्टामध्ये ती किती केस आहे, ट्रायल सुरू आहे त्याची. आता या पुस्तकाबद्दल बोलतं. तर पुस्तक वाचत गेलो मी. ते पुस्तक वाचत गेलो आणि एका क्षणी मला जाणवलं ते म्हणजे शेवटच्या सेकंड लास्ट म्हणजे शेवटून दुसऱ्या प्रकरणामध्ये एक प्रसंग असा होता की गोध्राचे जे मृतदेह आहेत ते मृतदेह हॉस्पिटलमध्ये आणले गेले आणि त्या ठिकाणी अमित शहांच्या बरोबर माया कोडनानी नावाच्या आमदार अमित शहांबरोबर ती त्यात काळी ते दोघं जण मंत्री होते, अमित शहा गृहमंत्री आणि माया कोडनानी मात्र कुठला तरी म्हणजे ते खातं आता मला आठवत नाही, पण त्याही राज्य सरकारमध्ये मंत्री होता. हे दोघं अमित शहांच्या ॲम्बॅसेडरमधने त्या ठिकाणी पोहोचले. आता प्रत्यक्ष घटना वेगळी होती आणि ही घटना अशा पद्धतीने माया कोडनानीने राणा अयूबला म्हणजे राणा अयूबने काय केलं की या सगळ्या लोकांशी संपर्क साधला आणि तिने स्वतः एक वेगळं नाव घेतलं, मैथिली त्यागी की मैथिली गुप्ता असं काहीतरी नाव घेतलं की जे नाव ब्राह्मण उत्तर भारतीय ब्राह्मण कुटुंबातलं वाटेल आणि असं सांगितलं की मी आले अमेरिकेतनं आणि अमेरिकेतनं मी फिल्म ट्रेनिंग घेते, फिल्म कशी करायची आणि फिल्म इन्स्टिट्यूटचं मी ट्रेनिंग घेते आणि मी तुम्हाला गुजरातच्या प्रगतीबद्दल एक डॉक्युमेंटरी करायची, त्यासाठी मग या लोकांची बोलते. तर ती माया कोडनानींच्या घरी गेली. मग त्या माया कोडनानी तिचं चांगलं स्वागत केलं. माया कोडनानी म्हणाले की तू मला माझ्या मुलीची आठवण देते. त्यानंतर मग माया कोडनानी मुलीसाठी म्हणून ठेवलेला आंब्याचा रस तो पल्प काढला आणि तिला आमरस पुरीचं जेवण खाऊ घातलं. मग माया कोडनानी सांगितला तो प्रसंग कसा झाला आणि त्या प्रसंगामधल्या गफलती मला दिसल्या आणि लक्षात आलं हे सगळं खोटं आहे आणि मुळात तो प्रसंगच खोटा वर्णन केलेला आहे. तो प्रसंग असा होता की गोध्रा हत्याकांडामधल्या सगळ्या डेड बॉडीज भागवत हॉस्पिटल म्हणजे अहमदाबादमधलं तिथे आलेल्या आहेत. या बाईच्या पुस्तकामध्ये हॉस्पिटलचं नाव पण चुकीचं सांगितलं गेलं. भागवत हॉस्पिटल नव्हतं. भागवत हॉस्पिटलमध्ये संघाचे सिनियर प्रचारक सगळे जमा झाले होते आणि हिंदू चिडले होते. हिंदूंनी अमित शहांवरती तो राग काढला. त्या काळामध्ये मधुबाई कुलकर्णी नावाचे गुजरातचे संघाचे मुख्य प्रचारक तिथे होते आणि मधुबाईंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना स्वयंसेवकांना सांगितलं की मायाबेन आणि अमित भाई यांना इथे येऊ देऊ नका, भागवत हॉस्पिटलच्या आसपास पण येऊ देऊ नका, इथली जनता खूप चिडलेली आहे, यांचा राग काय सहन झाला नाही, मॉबचा राग सहन झाला नाही, ते सगळे हिंदू नागरिक अमित शहा यांचे काय हाल करतील माहीत नाही. तर त्यांच्या स्वयंसेवकांनी मायाबेन ह्या रिक्षाने येत होत्या. अमित शहा कसे येत होते ते माहिती नव्हतं, पण मायाबेन रिक्षाने येत आहेत हे कळलं होतं. तर मायाबेनची रिक्षा भागवत हॉस्पिटलच्या काही अंतरावरूनच परत फिरवली गेली आणि त्यांना मायाबेनना घरी पाठवण्यात आला. अमित शहा मात्र तिथे अडकले आणि लोकांच्या रोषाला ते त्यांना सामना करावा लागला, सामोरे गेले ते. आता ही ती घटना आहे. ही घटनाच मुळात
या पुस्तकामध्ये चुकीची सांगितली. मग मी ते पुस्तक तसंच संपवलं, शेवटच्या प्रकरणापर्यंत गेलो आणि पुन्हा एकदा पहिल्यापासून ते पुस्तकाचं परत एकदा पारायण केलं. आणि त्यावेळेस मात्र प्रत्येक गोष्ट कशी ठरवून चुकीची लिहिली गेली, फॅब्रिकेट केलेली आहे हे लक्षात यायला लागलं. आणि त्यात दिसलं की हे गुजरात फाईल नावाचं पुस्तक, ज्याच्या लाखोंमध्ये प्रती इंग्रजीमध्ये, हजारोंमध्ये प्रती मराठीमध्ये खपलेल्या आहेत आणि अशा अनेक भाषांमध्ये त्या खपवल्या गेल्या आहेत त्या. आणि अशा पुस्तकाने जे नॅरेटिव्ह सेट केलं त्यातनं आज अमित शहा हे त्यांच्यावरचे अपराधी म्हणून लोकांसमोर रंगवले गेले. आणि त्यांच्यावरची जे आत्ता जे खुनाचे जेवढे आरोप आहेत अगदी जस्टिस लोयापर्यंतचे, मला तो विचारायचाच होता, तो सगळा जस्टिस लोयांचा वरचा जो आरोप आहे तो नंतर कोर्टाच्या बाहेर, कोर्टामध्ये पण खोटा ठरला आणि कोर्टाच्या बाहेर पण त्याच्यात तथ्य नाही हे लोकांना पटलेलं आहे. त्याविषयी मला आता जास्त काही बोलायचं नाही आहे. पण राणा अयूबच्या पुस्तकावरनं जे रणकंदन माजवलं गेलं आणि त्याचा फायदा सगळ्यांनी घेतला, अगदी काँग्रेसच्या त्या काळातल्या सरकारने सुद्धा घेतला. आणि अमित शहांना सगळ्या प्रकारचं त्यांना जेवढा त्रास देता येईल तेवढा त्यांच्या कैदेमध्ये असताना दिला. त्यातनं अमित शहा घडले. मला आता तेच विचारायचं आहे की अमित शहांना हे सगळं फेस करावं लागलं. पुढे त्यांना अटकही करण्यात आली होती. पुढे त्यांना गुजरातमधून बाहेरही घालवण्यात आलं कोर्टाच्या आदेशानुसार. तर ह्या सगळ्या घटना घडामोडी काय घडल्या, त्या दिवसातील काही किस्से आहेत का जे सांगता येतील की त्यावेळेला अमित शहांचं व्यक्तिमत्व कसं चेंज झालं? ॲक्च्युली अमित शहा तसे कुटुंबवत्सल माणूस. हे आजही त्यांच्या नातींशी बोलताना ते इतके रमतात ते बाकीच्या दिवसभराचा थकवा वगैरे सगळं त्या नातींकडे होऊन त्यांचा जातो. असा एक साधा सरळ कुटुंबवत्सल माणूस जसा वागतो तसं ते वागायचे. तर असा माणूस एकदम अचानक घराबाहेर त्यांना काढलं जातं आणि त्यांना सांगितलं जातं की राज्याबाहेरच तुम्ही राहायचं आहे. एका अर्थाने त्यांना तडीपार हा शब्द वापरला गेला तो आणि त्यांना तडीपार म्हणून घोषित करण्यात आलं असं म्हणतात. आता या काळामध्ये ते दिल्लीला आले. तर दिल्लीला त्याच वेळेस अण्णा हजारेंचं आंदोलन, नंतर केजरीवाल, नंतर किरण बेदी, रामदेव बाबा या सगळ्यांचं जंतर मंतरमध्ये जो सगळा हे चालू होता हे त्यांना जवळून पाहता आलं. हे भाजपच्या कार्यालयामध्ये आपली मुक्कामाची सोय कशी बशी करून घ्यायची, कुणाच्या तरी ओळखीने किंवा कहेने संसदेमधले लायब्ररी आणि ती पुस्तकं वाचायचे. त्या काळात त्यांनी प्रचंड पुस्तकं वाचली. त्या काळात त्यांनी आयुष्यात जे काही पुस्तकं वाचायची होती, जे वाचन ठरवलं होतं ते सगळं केलं. मध्येच ते या अयोध्येला जाऊन यायचे, मध्येच ते वाराणसीला जाऊन यायचे. वाराणसीला त्यांनी खूप काळ घालवला. हे मुळात आपल्याकडे काशीचं जावे नित्यवदावे म्हणतात, म्हणजे आपल्या हिंदू धारणाच येते की आयुष्यात एकदा तरी काशीला जाऊन यायचं वगैरे. तसे ते काशीला जायचं निमित्त झालं आणि ते काशीमध्ये रमत गेले. काशीमध्ये त्यांनी खूप काळ त्या 2-2.5 वर्षामधला काढला, 2-2.25 वर्षामधला काढला. त्यावेळेस ते संध्याकाळी मुक्काम तिथे करायचे. संध्याकाळच्या एका देवळामधनं आरती घेऊन दुसऱ्या देवळात जायचं, इथला प्रसाद घे तिथल्या प्रसाद घे. त्या काळातली जी मनस्थिती होती ती मला एका मराठी गाण्यामध्ये त्याचं साधर्म्य सापडलं. ते म्हणजे वाटेवर काटे वेचीत चाललो, वाटले जशा फुलाचं चाललो, इथला प्रसाद घे तिथला तिथे जा, अशी पायपीट करत ते होते. त्यावेळेसचं जे चिंतन मनन आहे ते सगळं मी माझ्या पुस्तकातमध्ये लिहिलेलं आहे. आणि गंमत म्हणजे हे अमित शहांनी मान्य केलं की माझी मनस्थिती साधारण तशीच होती. आणि त्या काळात ते विचार करायचे की आपल्यावरती आलेलं संकट हे बाजूला ठेवलं त्यांनी. घरावरची झालेली ताटाटूट ती तुर्तास बाजूला ठेवली. पण चिंतन कशाचं, तर हा देश समर्थ राष्ट्र घडेल का. म्हणजे विचार करा की कुठलीही परिस्थिती अनुकूल नाही आहे, केंद्रामध्ये आपलं सरकार नाही आहे, आपण काय करू शकतो, आपल्या हातातनं सगळं राज्यशकट सगळं गेलेलं आहे. आपण आता न्यायालयाच्या निकालावरनं गुजरातमध्ये पण जाऊ शकत नाही. आपले कुटुंब आपल्याला कधेमध्ये नंतर कालांतराने ते त्यांच्या बायकोला त्यांनी दिल्लीला बोलून घेतलं, एक फ्लॅट भाड्याने घेतला. ते दोघं तिथे राहायला लागले. मग बायकोबरोबर ते प्रवास करायचे, पुन्हा ते काशीला वगैरे जायचे.